जिल्हा पोलीस दलाच्या वतीने एम.एस. जैन इंग्लिश स्कूल येथे सेल्फ डिफेन्स कॅम्प व जनजागृती कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. आजपासून डिफेन्स कॅम्प व जनजागृती कार्यशाळेला सुरुवात झाली. महिला व मुलींच्या सुरक्षेकरिता सेल्फ डिफेन्स टेक्निक, सायबर सुरक्षा, दामिनी पथक, जनजागृतीबाबतचे व्हिडिओ तसेच महत्त्वाचे तात्काळ नंबरची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. यावेळी सेल्फ डिफेन्स समन्वयक संजय सोनोने, दामिनी पथक प्रमुख सिंधू खरजुले, जनजागृती प्रमुख पूनम भट, गौतम बोबडे, श्रद्धा गायकवाड, जयश्री मस्के, गौतम बोबडे, महिला चालक चित्रा चव्हाण तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा कुलकर्णी व इतर शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूर्य 20 मराठी, जालना. मध्ये सगळ्यात अगोदर मुलगा असो, मुलगी असो, महिला असो, मुली असो, तर यांनी सगळ्यांनी ज्या वेळेला आपण सोशल मीडियावरती आपला एखादा फोटो अपलोड करतो तर त्यावेळेला ही काळजी घ्यायची की आपला फोटोचा गैरवापर होऊ शकतो. काय होऊ शकतो? गैरवापर होऊ शकतो. कन्फर्म. आता माहिती आहे तुम्हाला, आता समजा तुम्हीच आहात, समजा मी आहे, मी यावरती गेलो आणि माझा फोटो टाकला की माझा फोटो शर्टलेस करा, शर्ट काढून सलमान खान सारखी बॉडी बनवा. तुम्ही कमांड केल्याच्या नंतर तशा पद्धतीने थोडंफार तरी शर्टलेस होतं, शर्ट निघतं का नाही? माहीत आहे कोणाला? निघतं. तर त्या पद्धतीने एखाद्या महिलेचा, मुलीचा किंवा मुलाचा फोटोचा दुरुपयोग होऊ शकतो. तुम्हाला फसवण्यासाठी, तुमच्या काही पैसे लुटण्यासाठी या फोटोचा वापर केला जाऊ शकतो. त्यासाठी तुम्ही त्या गोष्टीची काळजी घ्यायची की सोशल मीडियावर जायचंच नाही. काय करायचं नाही? जायचं नाही. सोशल मीडियावर फोटो अपलोड. बऱ्याच जणांचे फोन येतात की सर आमचं व्हॉट्सअप हॅक झालं, आमचं इंस्टाग्राम हॅक झालं, आमचं स्नॅपचॅट हॅक झालं. हॅक होणं प्रकार हा जो आहे ते तुम्ही करता. समोरचा येडा नाहीये. तुमचा मोबाईल त्यांच्या हातात जातो का स्कॅमरच्या? नाही. तुम्हाला काय करते ते? तुम्हाला असे बढावा दाखवणाऱ्या गोष्टी जे आहेत, आमिष दाखवतात. आमिष कसं दाखवतात की तुम्हाला एखादी 1.5 कोटीची लॉटरी लागली, तुमचं SBI कार्ड बंद झालंय किंवा असं कुठल्याही याचं आमिष दाखवून तुम्हाला एखादी लिंक पाठवली जाते. मग त्या लिंक नुसार काय होतं, तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही क्लिक करता त्यावेळेला तुम्ही स्वतः परवानगी देता की माझा मोबाईल हॅक कर. कुठल्याही लिंकला विनाकारण होतं की त्याला क्लिकच नाही केलं, काही होणार आहे का? आलेत ॲडव्हान्स सिस्टीम, त्या पद्धतीने आपल्याला सुरक्षेच्या पण ॲडव्हान्स सिस्टीम येणार आहेत. परंतु आपण जोपर्यंत आपल्या मोबाईलमध्ये काही करत नाही तोपर्यंत काही होत नाही. त्याच्यासाठी अननोन नंबरवरून आलेली लिंक किंवा कोणी एखाद्या चांगल्या व्यक्तीने पाठवली तरी ती लिंकला क्लिक करायचं नाही. तर काही दिवसापूर्वी एका टीचरकडून सगळ्या स्टाफला मेसेज गेला. त्यांच्या परिचयातली एक लेडीज होती, तिनं काय केलं, एक शेतकरी योजनेच्या लिंकला क्लिक केलं. त्याच्यामध्ये काय होतं, शेतीमधल्या बऱ्याच लाभ होते, जे भेटणाऱ्या गोष्टी आहेत, कर्जमाफी अशा काहीतरी प्रकार होता. तर ते क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर मोबाईल हॅक झाला. मोबाईल हॅक झाल्याच्या नंतर समजा उदाहरणार्थ कुलकर्णी मॅडमला मेसेज गेला. तर कुलकर्णी मॅडम समजा मेसेज काय करत असतील तुम्हाला याच्याबद्दल, जॉब बद्दलचा, इतर काही मेसेज करत असतील का? नाही. मग जर कुलकर्णी मॅडमने एखादा मेसेज टाकला तर आपण काय करणार? न बघता, म्हणजे न विचार करता आपण क्लिक करणार. बरोबर? स्टाफ बरोबर आहे का? तुमच्या ओनरने जर तुम्हाला एखादा मेसेज टाकला की मॅडमने बाबा आपल्यासाठी मेसेज टाकला, लगेच क्लिक. अगोदर विचार करायचा की जो मेसेज आलेला आहे तो कसा आहे, त्याच्यानंतर क्लिक करायचं. क्लिक केलं, त्या दिवशी फार लगे 70-80 जणांचे मोबाईल हॅक झाले. आमच्या पोलीसवाल्यांचे पण काही दिवस पहिले झाले होते, सेम असंच मॅटर झालं.